श्री गुरुदेव दत्त. नमस्कार भक्तांनो. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि संवेदनशील आणि त्यासोबतच गंभीर विषयावर बोलणार आहोत. गुरुचरित्र पारायण. नाव घेतलं तरी अंगावर शहारे येतात, कारण हे पुस्तक फक्त ग्रंथच नाही, तर ते म्हणजे स्वतः श्री गुरुदत्तांची उपस्थिती आहे. परंतु दुर्दैवानं असे लोक आहेत जे फक्त पारायण करतात, परंतु काही नियम पाळत नाहीत. काही लोकांना हे कळतच नाही की ते चुकीचं करत आहेत, आणि म्हणूनच पारायण पूर्ण होऊनही मनाला शांती मिळत नाही, इच्छा पूर्ण होत नाही, त्यासोबत मनाचं समाधान होत नाही. कारण पारायणातल्या सर्वात महत्वाच्या 6 जर चुका केल्या तर हे सगळ्या गोष्टी घडत असतात. आज आपण त्या 6 चुका अगदी खोलवर समजून घेणार आहोत. प्रत्येक चूक ऐकताना तुम्हाला स्वतःच जाणवेल की हो, हे मी कधीतरी केलं आहे. तर शांत बसा, मन एकाग्र करा आणि हे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिली चूक काय आहे? सगळ्यात पहिली आणि सर्वात जास्त लोकांकडून होणारी पहिली चूक म्हणजे संकल्प न करणं. गुरुचरित्र म्हणजे गुरुचं वचन आहे. जेव्हा तुम्ही संकल्प करता तेव्हा तुम्ही गुरुला सांगता, गुरुदेव, मी तुमच्या चरणी बसून हे पारायण करतो. या दिवसात मी शरीर, मन आणि वाणी शुद्ध राखतो. पण लोक काय करतात? सण आला, वेळ मिळाली किंवा अचानक मनाला वाटलं, चला सुरू करूया, बस पारायण सुरू झालं. ही चूक का घातक आहे? कारण संकल्पाशिवाय केलेलं पारायण हे अधुरं असतं. शरीर वाचत असतं, पण मन गुरुकडे कधीच पोहोचत नाही. त्यामुळे योग्य पद्धत काय आहे? तर उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे. किती दिवस पारायण करणार आहात हे ठरवायचं आहे. कोणत्या वेळेला वाचन करणार आहेत हे निश्चित करा आणि पारायणाचे नियम पाळू अशी प्रतिज्ञा देखील मनाशी करा. संकल्प म्हणजे दारा उघडणे असतो. संकल्पाशिवाय गुरु कृपेचा दरवाजा कधीही उघडत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची आणि मोठी चूक म्हणजे संकल्प न करणे आहे. आता दुसरी चूक म्हणजे कोणती? तर वाचन करताना मनाचा भंग, जसं की मोबाईल वापरणे, बोलणे. पारायण करताना एकाग्रता तुटणे ही दुसरी चूक आहे. आजच्या काळामध्ये सर्वात जास्त व्यत्यय कोण आणतो? तर मोबाईल. पारायणाला बसलं, पहिला अध्याय सुरू आणि मोबाईल वाजला, एखादा मेसेज आला, मन तिथं गेलं, मग वाचन चालू, पुन्हा काहीतरी वाजणार, मान खाली, डोळे स्क्रीनवर आणि मन विचलित होणार. गुरु कृपा यामुळे दूर राहणार. काही लोक तर वाचन करताना इतरांना बोलतात, 1 मिनिट थांब, वाचत आहे, चल सांग. हा अनादर होतो. लक्षात ठेवा, जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो त्या क्षणी आपण गुरूंच्या समोर बसलेलो असतो. जणू काही दत्तात्रयच आपल्या समोर उभे आहेत. तेव्हा फोन, बोलणं, वाद, काम हे सगळं काहीही चालत नाही. त्यामुळे मोबाईल सायलेंट ठेवा किंवा फ्लाईट मोडवरती ठेवा. आजूबाजूला शांतता ठेवा. एकाग्र आसनावरती बसा आणि वाचनादरम्यान कोणाशीही संवाद नाही. जेव्हा मन हे 100% एकाग्र होतं तेव्हा प्रत्येक शब्दातून कृपाशक्ती वाहू लागते. या झाल्या 2 चुका. आता तिसरी चूक कोणती? तर ही चूक दर 10 भक्तांमध्ये 8 जण तर करतातच. लोकांना वाटतं आपण लवकर संपवू, अजून कामं आहेत. पण वेगाने धावपळत वाचणं किंवा अगदी गडबडीत वाचणं ही देखील एक सगळ्यात मोठी चूक आहे. गुरुचरित्र हे तुमच्या सोयीसाठी नाही, हे मन शुद्ध करण्यासाठी आहे. वेगानं वाचणं म्हणजे मंत्रांची शक्ती अर्धवट सोडणं आहे. शब्द स्पष्ट न उच्चारणं म्हणजे गुरुचं नाव अर्धवट घेणं आहे. त्यामुळे शांत गती, उच्चार स्पष्ट आणि भावनेने बोलणे, प्रत्येक ओळीचा अर्थ मनात उतरणे, हीच तर आहे गुरुचरित्र. गुरुचरित्र धावत किंवा वाचत चाललात तर ते परिणामही धावतच जातील. त्याचे परिणाम तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आशीर्वाद किंवा तुमच्या कोणत्याही मनातील इच्छा पूर्ण कधीही होणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आता पुढची जी चूक आहे ती पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून नक्की सांगा. तर चौथा उपाय कोणता आहे? तर चौथी चूक कोणती आहे? शुद्धता न राखणे, अंघोळ न करता वाचन करणं. खरं तर सगळेजण अगदी शुद्धताने किंवा अंघोळ करूनच वाचन करतात, परंतु काही असे लोक आहेत जे अंघोळ न करता किंवा एखाद्या दिवशी आजारी आहे, काही झालं म्हणून असंच वाचन करतात. फक्त शरीरच नाही तर मन आणि वाणी हे तिन्ही देखील शुद्ध असणं खूप महत्वाचं आहे. फक्त अंघोळ केली म्हणजे शुद्ध झालं असं नाही. त्यामुळे काही लोक घाईत कुठेही बसून वाचायला चालू करतात. त्यामुळे
काही जण तर जेवून लगेच वाचन करतात, काही जण पलंगावर रिलून वाचतात. ह्या सगळ्या चुका आहेत. असं कधीही करायचं नाही. सकाळी लवकर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. सूर्योदयापूर्वी तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे. स्वच्छ कपडे, शांत आणि शुद्ध जागा निवडायची आहे. उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसता येईल हीच दिशा तुम्हाला निवडायची आहे. आसन देखील स्वच्छ असायला हवं. त्यासोबत जो ग्रंथ तुम्ही ठेवणार आहेत ती देखील जागा स्वच्छ आणि साफ असायला हवी. ग्रंथाला कधीही वर असं मोकळं ठेवू नये. लाल वस्त्रामध्ये गुंडाळून कायम त्याला ठेवावं आणि त्याची स्वच्छता राखणं खूप महत्वाचं आहे. आता 5वी सगळ्यात मोठी चूक म्हणजे ब्रह्मचर्य आणि संयम न पाळणं. पण लोक याबद्दल बोलायला काही जण घाबरतात. पारायणाच्या दिवसांमध्ये ब्रह्मचार्य पाळणं अत्यावश्यक आहे. कारण मन, इंद्रिय, ऊर्जा शुद्ध ठेवली तरच गुरु कृपा पूर्ण स्वरूपात उतरत आहे. लोकांना प्रश्न पडतो, ब्रह्मचर्य का? कारण पारायणाच्या काळात तुमची प्राणशक्ती वर जाते. मन अधिक संवेदनशील होतं. वायकृती, इच्छा किंवा ज्या वासनांशी एकत्र आली तर मनाचा जो उंच वलय आहे ते खंडित होतं. म्हणूनच शरीर आणि मनांवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. वाईट विचारांपासून दूर राहा, संयमित आहार घ्या, साधी राहणी ठेवा आणि शक्य असल्यास जमिनीवर चटई ठेवूनच झोपा. वाद, राग, कलह या दिवसांमध्ये टाळा. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त शरीरच नाही तर विचारांनी देखील तुम्हाला ब्रह्मचर्य पाळावं लागेल. आता शेवटची सगळ्यात मोठी चूक काय आहे? 6वी चूक आहे उद्योपनाला योग्य महत्त्व न देणं. ही चूक शेवटच्या दिवशी होते. लोक पारायण संपवतात आणि म्हणतात ठीक आहे झालं. पण गुरुचरित्रानुसार उद्योपन म्हणजे अंतिम फल प्राप्तीचा क्षण असतो. उद्योपनात नेमकं काय करायचं आहे? दीर्घ पूजा करायची आहे, दत्तांच्या चरणी नैवेद्य ठेवायचं आहे, आरती, ओवाळणी आणि पारायणाच्या शक्तीने मिळालेलं जे पुण्य आहे ते गुरूंना अर्पण करायचं आहे. प्रसादाची वाटप करायची आहे आणि शक्य जर असेल तर तुम्हाला गरजूंना अन्नदान देखील या दिवशी करायला विसरायचं नाही. उद्योपन म्हणजेच गुरुशी केलेला थेट संवाद असतो. तो हलक्यात घेतला तर पारायणाची शक्ती अर्धी होते. आज आपण पाहिलेल्या ह्या 6 चुका कदाचित तुमच्या आयुष्यात कधीतरी झाल्या असतील, पण काळजी करू नका. गुरु कधीही रागवत नाहीत, ते फक्त मार्ग दाखवतात. त्यामुळे आजपासूनच तुम्ही नियमाबद्दल आणि नियमपद्धतीने असं पारायण सुरू करा. जर तुमच्या घरात, तुमच्या मनात, तुमच्या कर्मात गुरुकृपेचा प्रवाह चालू होईल. गुरुचरित्राचा एकच उद्देश आहे, भक्ताचा जीवन मार्ग शुद्ध करणं. शेवटचं एक वाक्य, जर तुम्ही पारायण नियमानं केलं तर तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगही स्वतः गुरुदेव दूर करतील. माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद मंडळी.